नमस्कार. आपली मुलं वयात यायला लागली की ते विविध चमत्कार करून दाखवतात. त्यातला एक चमत्कार असतो प्रेमात पडणे. आणि ज्या क्षणी आपलं मूल प्रेमात पडतं आहे किंवा त्या दिशेने काहीतरी त्यांनी उद्योग आणि विचार करायला सुरुवात केली आहे हे आईवडिलांच्या लक्षात येतं, तेव्हा अख्ख्या घरादारामध्ये हलकल्लोळ माजतो. हे प्रेम की प्रकरण, ह्याला काय म्हणायचं आणि ह्याचं काय करायचं, ह्याच्यावर आपला आजचा व्हिडिओ आहे. मुलं प्रेमात पडतात आणि त्या प्रेमाचं काहीतरी त्यांना करावंसं वाटतं. हा आता जागतिक लेव्हलचा प्रश्न झालेला आहे. हा फक्त आपल्या घरातला प्रश्न राहिलेला नाही आहे. सगळ्या जगभर या गोष्टी घडत आहेत. थोडी बॅकग्राऊंड समजावून घेण्यामध्ये 1-2 मिनिट देऊया. अक्षरशः 2 पिढ्यांपूर्वीपर्यंत 18 वर्षापर्यंत कुणी फारसं बिनलग्नाचं राहत नव्हतं. 2 पिढ्या, महाराष्ट्राच्या पश्चिम भागाचं म्हटलं तर 3 पिढ्या म्हणा. पण हजारो वर्ष मुलं मुली वयात आले की त्यांची लग्न होत आलेली आहेत. आपला संपूर्ण मेंदू हाच त्या दृष्टीने गिअर झालेला आहे. आपण जन्माला येतो, पहिली नाती बनवतो, तेव्हाच खरं आपण प्रेमात पडायला शिकतो. आपली आई, आपले वडील, आपले आजी आजोबा, घरातली माणसं, भावंड ह्यांच्या आपण खरं तर प्रेमात पडलेलो असतो. त्या नात्याची सुरुवात त्या प्रेमापासून होते. त्याच्यामुळे हे जे प्रेमाचं सॉफ्टवेअर आहे हे जन्मतः आपल्या मेंदूमध्ये लोड होऊन येतं आणि ते पहिल्या काही महिन्यात अगदी व्यवस्थित काम करायला लागतं. शारीरिक तयारी म्हणजे जिथे लैंगिक संबंध, कामभावना हा जो भाग आहे हा सुद्धा वयात येण्याच्या सुमारास सुरू होतो. म्हणजे खरं तर जेव्हा 12, 13, 14 वर्षाची ही मुलं मुली होतात तेव्हा निसर्गाने या सर्व गोष्टींची अगदी जोरदार तयारी करून ठेवलेली असते. ॲडिशनल कॉम्प्लिकेशन असं आहे की अगदी लहानपणापासून आपली मुलं ही मीडिया बघतायत. मग ती गाणी आहेत, ते मूव्हीज आहेत, त्या टी व्ही सिरियल्स आहेत, कार्टून्स आहेत, सोशल मीडियावरच्या गोष्टी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आजूबाजूला ज्या चर्चा चालू आहेत, जे समारंभ, जी लोक ती बघता आहेत, या सगळ्यांमध्ये देहप्रदर्शन, देहसौष्ठवाचं प्रदर्शन आणि अगदी लहानपणापासनं इंटिमसी या गोष्टीला मुलांचा संबंध येणे किंवा मुलांना ते डोळ्यासमोर दिसणे. कदाचित तुमच्या घरात हे होत नसेल, पण तुमच्या घरात जे स्क्रीन आहेत त्याच्यावर हे सतत चालू आहे. कुठलीही अशी सिरियल नाही, असा चित्रपट नाही की ज्यामध्ये प्रेम आणि प्रेमातून येणाऱ्या पुढच्या गोष्टी या अंतर्भूत नाही आहेत. त्याच्याशिवाय ना धार्मिक ग्रंथ होऊ शकतात, ना पुराणं होऊ शकतात, ना चित्रपट होऊ शकतात, ना कुठल्याही कथा कादंबऱ्या होऊ शकतात. त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टी की जन्मतः अटॅचमेंट करण्यासाठी, प्रेमासाठी तयार असलेला मेंदू, त्याची ती गरज असणे, लहानपणापासनं शारीरिक प्रेमाचे संस्कार हे चारी बाजूने मुलावर कोसळत आहेत आणि एका विशिष्ट वयामध्ये त्याची शारीरिक तयारी व्हायला सुरुवात झालेली आहे. हे इतकं एक्सप्लोजिव्ह आहे की मूल जर प्रेमात पडलं नाही किंवा अशा प्रकारचं नातं त्यांनी बनवायला सुरुवात केली नाही तरच आश्चर्य म्हणायचं. हे सगळं एका बाजूला. दुसऱ्या बाजूचा गोंधळ असा की बरोबर इयत्ता 5वी 6वीच्या पुढे येणारी ही जी वर्ष आहेत यांना आपण महत्त्वाची वर्ष म्हणतो आणि ही महत्त्वाची वर्ष जवळजवळ 18-19 वर्षापर्यंत चालू राहतात. महत्त्वाचं म्हणजे काय, तर या वेळामध्ये तुम्ही अभ्यास करायचा असतो. सर्व आईवडिलांचं काय म्हणणं असतं की हे सगळं करायची ही वेळ नाही, म्हणजे प्रेम प्रकरण करायची ही वेळ नाही, ते करायला तुम्हाला नंतर अख्खं आयुष्य पडलेलं आहे. आत्ता तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा. साहजिक आहे, कारण ह्यातनं काहीही जरी गोंधळ झाला तरी तो निस्तरावा लागणार आहे आईवडिलांना. त्याच्यामुळे बिल म्हणजे जेवण कुणीही जेव त्याचं बिल आईवडिलांच्या नावाने फाडलं जाणार आहे आणि आईवडिलांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे कुटुंबाने या बाबतीमध्ये कमालीची भीतीची भूमिका घेणं हे अगदी साहजिक आहे.
पण हे इतकं विचित्र होऊन बसलेलं आहे की आई वडिलांच्या ताब्यामध्ये असलेल्या गोष्टी जवळजवळ शून्य झालेल्या आहेत. प्रेमाच्या सॉफ्टवेअरबद्दल आपण बोललो, ते तर नैसर्गिक आहे, त्याचं तुम्ही काही करू शकत नाही. 12व्या 13व्या 14व्या वर्षी मुलांनी वयात येणं आणि कामभावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होणं हेही नैसर्गिक आहे. हे तुमच्या माझ्या मनातही झालेलं आहे, त्याबद्दल आपण काही करू शकत नाही. जे एक्सपोजर आहे की ज्याच्यातनं अगदी लहानपणापासून या नातेसंबंधांबद्दल जोरदार चर्चा, रंगीत गाणी आणि त्याचा भडीमार होतो आहे, याबद्दलही मी काही करू शकत नाही. तुम्ही कदाचित घरात टी व्ही घेणार नाही, कदाचित तुम्ही मुलांच्या हातात फोन द्यायला उशीर लावाल, त्यांनी ही गोष्ट 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष पुढे सरकेल, पण ती अदृश्य होत नाही. मग आईवडिलांनी करायचं काय? पहिला मुद्दा असा आहे की एखादी गोष्ट जी तुम्ही जितकी दाबायचा प्रयत्न कराल तितकी ती उफाळून वर येते, आणि विशेषतः टीनेजमध्ये आईवडील ज्याला नाही म्हणतायत ती तर गोष्ट भयंकर अट्रॅक्टिव्ह होऊन बसते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे ज्या नैसर्गिक उर्मी आहेत त्या दाबून टाकणं हे महाकर्म कठीण असतं, विशेषतः आधुनिक पालकांसाठी की ज्यांची मुलं पहिल्यापासून स्वतंत्र विचाराची बनवायचा आपण प्रयत्न करतो आहोत आणि जे अख्ख्या जगाशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे ज्या नैसर्गिक उर्मी आहेत त्या दाबून टाकण्यापेक्षा त्यांना दिशा देणं हा जास्त शहाणपणाचा रस्ता ठरतो. तर आता या सगळ्याचं काय करायचं त्याबद्दल जरा बोलूया. पहिली गोष्ट म्हणजे मुलं मुली हे आपापसात मैत्री करतात, ही आता ॲक्सेप्टेड फॅक्ट आहे. हे तुमच्या घरातही जितक्या लवकर होईल तितकं बरं आहे की आपल्या मुलाच्या वाढदिवसाला, मुलीच्या वाढदिवसाला त्यांच्या खेळण्यामध्ये हे मुलं मुली असणे हा आता जगाचा महत्त्वाचा भाग आहे. कारण सगळीकडे स्त्री आणि पुरुष एकत्र काम करतायत, त्याची पहिल्यापासून मुलांना ओळख होण्याची गरज आहे, घरात पलीकडच्याही जगाशी संबंध येण्याची गरज आहे. हे करत असताना त्यांनी एकत्र काही गोष्टी करणे, काही ॲक्टिव्हिटीज करणे हेही अनुषंगाने आलंच. त्यामुळे मैत्री या एका महत्त्वाच्या गोष्टीला खूप जोर दिला जातो मुलांच्या बाजूनी, आणि त्याचा आपल्याला आदर करायला पाहिजे की मुलांचे मित्र, मुलांच्या मैत्रिणी हे सगळे हा त्यांचा वाढणीचा ग्रुप आहे आणि हे सगळे एकत्र वाढणार आहेत, एकमेकांवर इन्फ्लुएन्स करणार आहेत. हा महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला जशी नेहमी इतरांचा तुमच्या मुलावर इन्फ्लुएन्स पडतो अशी भीती वाटते, एक लक्षात ठेवा, तुमचं मुलंही इतरांवर इन्फ्लुएन्स टाकतं आहे आणि हे सगळे जण एकत्र वाढत आहेत. जेव्हा तुमचं मूल हे प्रेमात पडलं आहे हे तुम्हाला कळतं, हे अनेकदा धक्क्याने कळतं. फार क्वचित असं होतं की मुलं येऊन आईवडिलांना सांगतात की मला एक अमुक अमुक मुलगा किंवा अमुक अमुक मुलगी आवडते आहे. तसं जर झालं तर तुम्ही ऑलरेडी ही शर्यत जिंकलेला आहात, कारण तुमच्या मुलाचा तुमच्यावर तेवढा विश्वास आहे. पण बरेचदा ते एकमेकांशी बोलत असताना तुम्हाला सापडतात, शाळेतले टीचर तक्रार करतात, कोणाची तरी मित्राची किंवा मैत्रिणीची आई किंवा वडील तुम्हाला येऊन सांगतात, तुमच्या हातात कुठले तरी चॅट सापडतात, पोरं कुठेतरी कोपऱ्यात बसलेली असताना सोसायटीतले कुठले तरी काका आणि त्या CCTVवर लक्ष ठेवलेली माणसं ही तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचवतात. ह्यातलं काहीही झालं की आई वडील कमालीची नी-जर्क रिॲक्शन देतात की अगदी काहीतरी भयान झालेलं आहे, म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर असं येतं की आपल्या त्या मुलाचं किंवा मुलीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे किंवा त्या गाडीमध्ये तो ऑलरेडी बसलेला आहे. तर ही टोकाची नी-जर्क रिॲक्शन टाळणं हे फार महत्त्वाचं आहे. आमच्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे, तू पुरेसा काळजीपूर्वक वागतो आहेस ना किंवा काळजीपूर्वक तू वागते आहेस ना, हे आपल्या मुलाला किंवा मुलीला पहिल्यांदा विचारणं गरजेचं आहे. बरेचदा ते तुम्हाला सांगणार आहेत की आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. आता मुलांनाही बरेचदा आपलं हे नातं एक्झॅक्टली कुठे आहे ह्याचा काही अंदाज नसतो. ते त्यांच्या पद्धतीने काहीतरी जुळवायचा प्रयत्न करत असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षानुवर्षाचा रिसर्च सांगतो आहे की टीनेजमध्ये निर्माण होणारी ही नाती ही अक्षरशः क्षणभंगूर असतात. तुम्ही शाळेतल्या शिक्षकांशी बोललात, शाळेच्या काउन्सिलर्सशी बोललात तर तुमच्या लक्षात येईल 15 दिवस, 3 आठवडे, 2 महिने, 3 महिने, डोक्यावरून पाणी 6 महिने, स्कूलची टर्म, ह्याच्या पलीकडे ही नाती टिकत नाहीत. त्याच्यामुळे जी गोष्ट ऑलरेडी एक्सपायरी डेट घेऊन आलेली आहे आणि त्याची एक्सपायरी डेट फारशी लांबची नाही आहे, त्याचं खून करायचं पाप का स्वतःच्या अंगावर घ्या. आता तुम्ही म्हणाल डॉक्टर हे तुम्हाला म्हणायला ठीक आहे, या गोष्टी डोळ्यासमोर घडता आहेत, उद्या ह्यांनी काही पुढच्या स्टेप्स घेतल्या आणि काही उद्योग झाला तर काय करायचं? हे 100% बरोबर आहे.
तुमची ही काळजी अत्यंत रास्त आहे आणि आईवडिलांनाच ही काळजी करावी लागते, हेही तितकंच खरं आहे. यामध्ये ताबडतोब जेव्हा पालक मुलांना नेहमीचं भाषण द्यायला सुरुवात करतात की नाही नाही, तुम्ही फक्त मित्र राहा, तुम्ही त्याच्या पुढे काही करू नका, बाकीच्या सर्व गोष्टी करायला तुम्हाला आयुष्य पडलं आहे, आता फक्त तुम्ही करिअरवर, हे बघा, ही जी वाक्य आहेत ना, ही तुम्ही जरी मनापासून सांगत असलात आणि ही तुमच्या माझ्या दृष्टीने 100% खरी असली तरी या वाक्यांना मुलांच्या दृष्टीने आणि एकंदरीतच जगाच्या दृष्टीने शून्य किंमत आहे. तुम्ही जेव्हा या गोष्टी बोलायला सुरुवात करता तेव्हा मुलांचा तुमच्याबरोबरचा संवाद थांबतो. आपल्या पालकांना आपलं काय चाललं आहे हे कळत नाही, कळून घ्यायची इच्छा नाही आणि त्यांच्या दृष्टीने हे वाईटच आहे, हा एक ग्रह मुलं मनामध्ये करून घेतात. त्यामुळे ही जी वाक्य आहेत की हे नंतर करा, हे करायची वेळ नंतरची आहे आणि आत्ता करिअरवर फोकस करा, ही कितीही खरी वाक्य असली तरी ही पोटात ठेवायची वाक्य आहेत, ही ओठावर आणायची वाक्य नाही. मग काय करायचं पालकांनी? मुलांना काही स्वच्छ नियम घालून द्यावे लागतात. ते नियम म्हणजे कुठेही कानाकोपऱ्यात सांदी कपारीमध्ये जायचं नाही. जे काय प्रकरण असेल ते उघड्यावर झालं पाहिजे. तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत जाहीर जागेमध्ये. गप्पा मारण्यापासून थांबवत नाही आहे, फक्त त्या एकाच व्यक्तीशी बोलण्यापासूनही थांबवत नाही आहे, पण गप्पा या तिथेच झाल्या पाहिजेत, हा पहिला नियम. दुसरं म्हणजे त्या निमित्ताने त्यांच्या फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर कंट्रोल आणा. हा फार महत्त्वाचा भाग आहे. बरेचसे पालक हा भाग हातातनं सोडून देतात की तुम्हाला मोकळ्या गप्पा मारायला, प्रत्यक्ष गप्पा मारायला परवानगी आहे, कंटिन्युअस फोनवर नाही. त्या निमित्ताने रात्रीचं जेवण झालं की तो फोन किंवा ते गॅजेट स्विच ऑफ करून तुम्ही ताब्यात घेणे आणि दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावरच मुलाच्या हातात देणे, हा महत्त्वाचा नियम त्या निमित्ताने सुरू करता येतो. तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची मुलांना आणि मुलींना सांगायची गोष्ट की स्वतःचे कमी कपड्यातले किंवा बिन कपड्याचे, विशेषतः प्रायव्हेट पार्ट्सचे फोटो हे पाठवायचे नाहीत. तुम्हाला असं वाटेल की आम्ही हे बोलायला सुरुवात केली की मुलांच्या डोक्यात या आयडिया येतील. तुम्ही त्या भ्रमात आहात. मुलांना या सर्व गोष्टींची कमालीची आणि त्यापेक्षाही जास्त कल्पना आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा सल्ला देण्याची का गरज आहे? कारण त्याचं मॉर्फिंग करता येतं, चेहरा घेऊन शरीर बदलण्याचे फोटो बनवता येतात, तेच फोटो ब्लॅकमेलसाठी वापरतात. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या मोडणाऱ्या रिलेशनशिप आहेत, मोडताना थोडं दुःख होऊन मोडतात, थोडं रागवून मोडतात आणि तेव्हा रिव्हेंजसाठी ह्याचा वापर केला जाऊ शकतो. आणि तुमचा जर मुलगा असेल तर त्यांनी सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे फोटो कमी कपड्यातले किंवा बिन कपड्याचे मागणे किंवा पाठवणे हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. आणि सध्या कायदा आपलं ज्या प्रकारे काम करतो त्याच्यातला जो पुरुष, मूल किंवा मेल आहे त्याच्यावर ह्याची जबाबदारी नेहमी जास्त असते. त्यामुळे भलत्या लचांडामध्ये अडकायचं नसेल तर ह्याची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. हे स्वच्छपणे मुलांशी बोलावं लागतं की तुम्ही ह्यातली कुठलीही गोष्ट केली, तुम्ही शारीरिक जवळीक केलीत तरीसुद्धा यांनी तुमच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे, कारण तो कायद्याच्या दृष्टीने प्रॉब्लेम आहे. हे फार महत्त्वाचं आहे की हे फक्त तुम्ही म्हणत नाही आहात, आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या संविधानाने बनवलेला हा कायदा आहे की 18 वर्षाच्या आतल्या लोकांची शारीरिक जवळीक ही कायद्याला मान्य नाही आणि त्याच्यासाठी बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या शिक्षा आणि प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आहेत. हे स्वच्छपणे मुलांशी बोलणं, अगदी 13 वर्षाच्या तुमच्या मुलाशी किंवा मुलीशी बोलणं हे महत्त्वाचं आहे. याचं एक कारण असं आहे की आम्ही आईवडील म्हणून जे सांगतो आहे त्याला काहीतरी आधार आहे, त्याला तुम्हाला माहिती नसलेल्या काहीतरी गोष्टी त्याच्या मागे आहेत, हे मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. निखळ मैत्री असणं ही आयुष्यातली खूप आनंदाची गोष्ट आहे. मुलांच्या मुलींच्या एकमेकांमध्ये मैत्री होणे ती नाती जन्मभर टिकतात. माझ्या शाळा आणि 11वी 12वीत असलेल्या मैत्रिणी आणि मित्र हे अजूनही माझ्या मित्रमैत्रिणी आहेत, अगदी त्यांच्या रिस्पेक्टिव्ह नवरा आणि बायको सकट. बरोबर, तुमच्या बाबतीतही या गोष्टी खऱ्या असतील. त्याच्यामुळे ही मैत्री गरजेचीच आहे, त्यात काहीच शंका नाही. प्रेमात पडणं, अट्रॅक्शन वाटणं आणि मैत्री आणि प्रेमाच्या बाउंड्री लाईनवर एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात अशा थाटात ते नातं राहणं हेही नैसर्गिक आहे. फक्त कायद्याने घालून दिलेल्या काही बाउंड्रीज आहेत त्या पाळणं महत्त्वाचं आहे, हे मुलांना सांगणं महत्त्वाचं आहे.
पालक जेव्हा प्रत्येक वेळेस ह्याचा संबंध अभ्यासाशी किंवा घराच्या इज्जतीशी किंवा करिअरशी जोडतात, तेव्हा पोरं कान बंद करून घेतात. तुमचा चर्चेचा जो मुद्दा आहे तो पाहिजे सुरक्षितता. म्हणजे तुम्ही जे काही करता आहात त्याचे दुसऱ्या कोणी फोटो काढले, तुम्ही एकमेकांना पाठवले, ती चर्चा जर शब्दांमध्ये झाली तर त्याचे स्क्रीनशॉट आणि त्याचे डिजिटल फुटप्रिंट ही तुमच्यासाठी आयुष्यभर प्रॉब्लेमॅटिक बनवू शकते. हा पहिला भाग. आणि तुमची सुरक्षितता, कारण हे वापरून तुम्हाला कोणीतरी त्रास देऊ शकतं, ब्लॅकमेल करू शकतं, तेव्हा प्लीज आमची मदत घ्या. हा विश्वास मुलांच्या मनात निर्माण करणं हा यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही म्हणाल की मुलं प्रेमातच पडणार नाहीत, याची काहीतरी आम्हाला आयडिया सांगा. तर अशी तर काही आयडिया जगामध्ये नाही आहे. ती माझ्याकडेही नाही आहे, ती कोणाकडेच नाही आहे. आपल्याला मुलं या जगात वाढवायची आहेत. घेऊन आलेले सॉफ्टवेअर आहे, घेऊन आलेले हॉर्मोन्स आहेत आणि आयुष्यभर समोर असलेलं मीडिया आहे. त्याच्यामुळे हे इनेव्हिटेबल आहे. हे कधी ना कधी होणार आहे. घाबरू नका, काळजी घ्या. कारण मुलांबरोबरचं आपलं नातं टिकवून ठेवणं हा यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्या नातामध्ये विश्वास, धीर आणि एकमेकांबद्दल आश्वस्त असणं हे खूप महत्त्वाचं आहे. 3 आणि 6 महिन्यामध्ये एक्सपायरी डेट असलेल्या आणि मरणाऱ्या या नात्यांसाठी आईवडिलांबरोबरचं मुलांचं नातं तुटलं नाही पाहिजे. आईवडिलांना मी गोष्टी सांगू शकत नाही किंवा या मला लपवल्याच पाहिजेत अशी मुलाची प्रवृत्ती नाही झाली पाहिजे. हा आपल्यासाठी यातनं महत्त्वाचा धडा आहे. त्याच्यामुळे प्रेम की प्रकरण हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. आपलं आपल्या मुलांबरोबरचं प्रेम आणि आपलं आपल्या मुलांवरचा विश्वास आणि त्यांचा आपल्यावर असलेला विश्वास हे महत्त्वाचं आहे.